का रे बाळा, थकला काय तू? एवढा लवकर थकून कसं चालेल बाळा? तुला खूप पुढे जायचं आहे जीवनामध्ये, तुला खूप काही असं करायचं आहे आणि सर्व काही करण्यासाठी तुला ध्येय, चिकाटी, संयम या सर्व गोष्टी तुझ्यामध्ये असल्या पाहिजेत, तरच तू जीवनामध्ये पुढे जाशील. अनेक प्रकारची संकटे जीवनामध्ये येतील, अनेक प्रकारच्या अडचणी येतील, परंतु घाबरून जायचं नाहीये. कधी पण लक्षात ठेव, कुणी एखाद्याने धमकी दिली किंवा काय दिली, तू जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये तुला जर एखाद्याने धमकी दिली, तुझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी पण सत्याचा मार्ग कधी पण सोडायचा नाहीये. तू कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुला तो त्या ठिकाणी निभवायचाच आहे शेवटपर्यंत. काही पण झालं तर चालेल, जीवनात किती संकटे, किती अडचणी, किती पण काही पण आल्या तरी पण माग हटायचं नाहीये. जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्य कंप्लीट झाल्याशिवाय तुला या ठिकाणी सर्व डिप्रेशन मध्ये टाकतील, डिप्रेशन मध्ये येण्याचा प्रयत्न करतील, अनेक प्रकारचे दबाव तुझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु तू जे काम हाती घेतलं आहे ती शेवटपर्यंत तुला त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. शेवटपर्यंत करायचं म्हणजे करायचं, मागे या ठिकाणी वळून पाहायचं नाहीये. ज्या ठिकाणी तू एवढं संघर्ष करतोय आणि पुढे जात चलत राहतोय आणि लास्टच्या पायरीवरती येण्याच्या आधीच मागे येतोय, तर असं कार्य कधी करू नको. असं कोणतीही गोष्ट तू करू नको की शेवटपर्यंत जाण्याच्या ऐवजी मधूनच माघारी येतोय. ही सगळ्यात चूक आहे. एक तर तू कार्य सुरूच करू नको आणि जर सुरू केलं आहे तर ते अंत म्हणजे अंत येऊस तर त्या ठिकाणी थांबायचं नाही, ते पूर्ण होऊस तर त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. हा एकच संघर्ष तुझ्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. तुला अनेक अडचणी येतील, मी असं म्हणत नाही बाळा की तुझ्या लाईफ मध्ये अडचणी येणार नाहीत. खूप साऱ्या अडचणी येतील, त्या खूप साऱ्या समस्या निर्माण होतील, खूप साऱ्या अडचणीचा सामना तुला करावं लागेल शेवटपर्यंत. आणि घाबरून जाऊन चलल का? मग तुला घाबरून जाऊन चलल का जीवनामध्ये? तर नाही चालणार. चालल का? नाही चालणार. तर त्याच्यासाठी तुला या ठिकाणी सिद्ध व्हायचंय, सिद्ध करून दाखवायचंय, सर्व लोकांना त्या ठिकाणी दाखवायचंय मी या ठिकाणी करू शकतो, मी सर्व संकटे दूर करू शकतो, मी सर्व अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवरती मात करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. या सर्व गोष्टी तुला त्या ठिकाणी करून दाखवायच्या समाजामध्ये, तरच समाज तुझं मान ठेवून, अन्यथा तुझा सर्व लोक अपमानच करतील. आणि माझ्यावरती तुझी जी श्रद्धा आहे ती कधी पण ढळून देऊ नको. माझ्यावरचा तुझा जो विश्वास आहे तो त्या ठिकाणी काय करू नको, तर कमी होऊ देऊ नकोस. मी त्या ठिकाणी तुला देणारच आहे, मी देणारच आहे, फक्त थोडं लेट देईन. म्हणजे तुझी वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुला मी भरभरून देईन, परंतु वेळेच्या आधी मी पण तुला देऊ शकत नाही. सर्वची जे काय ती वेळ ठरलेली असते, त्यामुळे त्या वेळेच्या अगोदर मला त्या ठिकाणी तुला काही देऊ शकणार नाही. मी वेळेच्या अगोदर तुला फक्त संयम सोडू नको आणि शांततेमध्ये तुझे कार्य करत राहा. लोक काय बोलतील, लोक काय म्हणतील, याकडे कधीच लक्ष देऊ नकोस आणि पुढे चलत राहा, कायम पुढे चलत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायम पाठीशीच राहणार आहे. या व्हिडिओमधून तुला काही मिळालं असेल, तुला काही ज्ञान भेटलं असेल, तर व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः असे लिहायला विसरू नकोस आणि कमेंट सेक्शन नक्की कर, म्हणजे कमेंट नक्की कर. जाताना तुला एवढं सांगन, सुखी राहा आणि कायम माझ्यावरची विश्वास ठेव. अलख निरंजन आदेश.